नमस्कार मित्रांनो, बुलरनर मराठी या आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं पुनश्च हार्दिक स्वागत. तर आज आपण शेअर मार्केटतील उतार चढाव याच्यावर माहिती घेणार आहोत. तर तुम्ही नेहमी ऐकत असाल न्यूजमध्ये की बघा, आज मार्केट इतके पॉईंट वरती गेलं, आज मार्केट 100 पॉईंट खाली गेलं, आज मार्केट इतके वरती गेलं, आज सेन्सेक्सच्या निर्देशांकाची 100 पातळ्यांनी वाढ किंवा सेन्सेक्स 2% घसरला, 4% घसरला. तर हा सेन्सेक्स किंवा निफ्टी हे कशामुळं वरती होतं, कशामुळं खाली जातं, तर याच्या मागचा आपण पूर्णतः सिस्टीम समजून घेणार आहोत. तर बघा, बेसिक गोष्ट म्हणजे काय की सेन्सेक्स किंवा निफ्टी हे जे निर्देशांक आहेत म्हणजे इंडेक्स आहेत, तर हे कशाने बनलेले आहेत, तर भारतातल्या सगळ्यात मोठ्या टॉप 50 ते 30 कंपन्यांनी बनलेले आहेत. तर बघा, सोप्या भाषेमध्ये जर ह्या कंपन्यांचा नफा वाढला तर शेअर मार्केट वरती जाईल, आणि ह्या कंपन्यांचा नफा जर कमी झाला तर शेअर मार्केट खाली जाईल. म्हणजे कंपनीच्या धंद्यावर, कंपनीच्या नफ्यावर हे शेअर मार्केट वरती जाईल का खाली जाईल, ह्या गोष्टी म्हणजे त्याच्यावर डिपेंड आहेत. तर आपण ह्याच गोष्टींचा एक तपशीलवार अभ्यास करू. तर शेअर बाजारावर परिणाम करणारे घटक कोणकोणते आहे, तर जी डी पी म्हणजे ग्रॉस डेव्हलपमेंटल प्रोडक्ट किंवा ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट. याच्यामध्ये तुमचा घरगुती सकल उत्पन्न वाढ झाली तर शेअर मार्केटाचा निर्देशांक वरती जातो. म्हणजे तुमचं राष्ट्रीय उत्पन्न वाढलं तर शेअर मार्केट तुमचं वरती वाढलं जातं. महागाईचा दर, जेवढी जेवढी जास्त महागाई वाढेल तेवढे जास्त लोक पैसे कमी खर्च करणार तर कंपन्यांचे प्रोडक्ट आणि सर्व्हिसेस विकणार नाहीत, कंपन्यांचा नफा कमी होणार आणि शेअर मार्केट कमी होणार. त्याच्यानंतर व्याजदर. तर बघा, आता बँकेने जर त्यांचे व्याजदर वाढवले तर लोक शेअर मार्केटमधील गुंतवणूक काढून फिक्स डिपॉझिट याच्यामध्ये टाकणार. त्याच्यामुळे शेअर मार्केटमधून पैसे निघाल्यामुळे शेअर मार्केट हे कमी होणार किंवा शेअर मार्केट खाली जाणार. तर बेरोजगारीचा दर वाढला म्हणजे खूप जास्त लोक बेरोजगार झाले तर मग त्या लोकांच्या हाताला काम राहणार नाही, त्यांच्याकडे पैसे येणार नाही. त्यांच्याकडे पैसे नसेल तर ते लोक वस्तू आणि सेवाची खरेदी करू शकणार नाही, म्हणून कंपनीला नफा होणार नाही. त्याच्यामुळे बेरोजगारी वाढली तर शेअर मार्केट खाली जातं. राजकोषीय तूट. राजकोषीय तूट म्हणजे जे सरकारचं जे धोरण आहे किंवा फिस्कल डेफिसिट म्हणजे तुमचं आयात आणि निर्यात याच्यामधलं जी दरी असते, तर ती जर दरी वाढली, समजा जर तुम्ही आयात खूप जास्त केली आणि निर्यात खूप कमी असली तर शेअर मार्केट कमी होऊन जातं. तर चालू खात्यावरील तूट, याच्यामध्ये तुम्ही जर अर्थशास्त्राचे विद्यार्थी असाल तर तुम्हाला बॅलन्स ऑफ पेमेंट ही एक गोष्ट माहीत असेल. त्याच्यामध्ये करंट अकाउंट आणि कॅपिटल अकाउंट असतं. करंट अकाउंट प्लस कॅपिटल अकाउंट हे एकदम झिरो असतं नेहमी, हे एक इक्वेशन आहे. तर याच्यामध्ये चालू खात्यातील तूट झाली म्हणजे तुमचं वस्तू सेवा यांची परदेशात विक्री जर कमी होत असेल तर शेअर मार्केट हे कमी होऊन जातं. तर वेगवेगळी शासकीय धोरणे पण शेअर मार्केटच्या उतार आणि चढावाला कारणीभूत असतात. त्याच्यामधील महत्त्वाचं धोरण जसं फिस्कल पॉलिसी म्हणजे सरकार कोणकोणत्या गोष्टीवर खर्च करणार, तर याच्यानुसार सरकार ज्या ज्या गोष्टीवर खर्च करणार आहे तर त्या गोष्टीच्या संबंधित ज्या ज्या कंपन्या आहेत तर त्यांचा बिझनेस चांगला होईल आणि त्या कंपन्यांची वाढ होईल आणि शेअर मार्केट वरती जाईल. किंवा सरकारी खर्च जर खूपच कमी झाला तर त्या स्पेसिफिक कंपन्यांची ग्रोथ कमी होईल आणि त्या स्पेसिफिक कंपन्यांचा धंदा कमी झाल्यामुळे शेअर मार्केट कमी होऊन जाईल. मॉनिटरी पॉलिसी म्हणजे मुद्रांक धोरण. म्हणजे आता की मुद्रांक धोरण हे रिझर्व्ह बँक ठरवते. मुद्रांक धोरण म्हणजे की पूर्ण जनतेकडे किती पैसा ठेवायचा, म्हणजे तो जास्त पैसा बाजारामध्ये सोडायचा किंवा जनतेकडून जास्त पैसा काढून घ्यायचा. तर जास्त पैसा सोडणे, जास्त पैसा काढून घेणे हे RBI त्यांच्या रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट या रेटद्वारे करत असतं. तर याच्यावर पण एक डिटेल व्हिडिओ मी बनवणारच आहे. परंतु सध्या एवढं लक्षात धरा की जेवढा बाजारात जास्त पैसा राहील तेवढी महागाई वाढेल, आणि महागाई वाढली तर काय होतं की लोक पैसे कमी खर्च करतात आणि शेअर मार्केट पडायला लागतं. वेगवेगळे नियम आणि कायदे, वेगवेगळ्या उद्योगांशी रिलेटेड जर कायदे सरकारने जर अनुकूल कायदे बनवले तर त्या कंपन्यांना त्यांना बिझनेस करणं सोपं जाईल, आणि बिझनेस करणं सोपं झालं तर कंपन्यांच्या भाग भांडवलात आणि नफ्यात वाढ झाल्यामुळे शेअर मार्केट वरती जाऊ शकतं. पण कठोर नियम जर आले एखाद्या उद्योगावर किंवा एखाद्या क्षेत्रावर म्हणजे उद्योग क्षेत्रावर, तर त्याच्याशी रिलेटेड कंपन्यांचा धंदा कमी होऊन शेअर मार्केट हे कमी होऊन जातं. कर कर धोरणे. जर एखाद्या कंपनीवर किंवा एखाद्या सेक्टरवर सरकारने जर टॅक्स वाढवला तर त्यांचा कंपन्यांचा नफा कमी होतो आणि शेअर मार्केट कमी होऊन जातं. व्यापार धोरणे. जर विदेशी व्यापाराबद्दल सरकारची जी वेगवेगळी धोरणे असतात की याच कंपन्यांनी
एक्सपोर्ट करायचं किंवा ह्याच देशांमध्ये एक्सपोर्ट करायचं, ह्याच रेटने एक्सपोर्ट करायचं किंवा इम्पोर्ट करायचं, याच्याच्या रिलेटेड जे जे धोरणे आहे ते वेळोवेळी सरकार बदलत असतं. जर अनुकूल धोरणे असेल तर शेअर मार्केट हे वाढायला म्हणजे वाढतात. आता जागतिक घटक, शेअर मार्केटच्या उतार चढावावर इफेक्ट करणारे जागतिक घटक कोणकोणते आहेत? तर ग्लोबल इकॉनॉमिक ट्रेड, तर आपली आयात आणि निर्यात या गोष्टी शेअर मार्केटवर म्हणजे इफेक्ट करतात. कसं? जर आता आपल्या इथल्या कंपन्या खूप जास्त प्रमाणात चांगल्या प्रमाणात निर्यात करत असेल तर त्या कंपन्यांचा नफा वाढतो आणि शेअर मार्केट वरती जातं. पण आपण निर्यात न करता आयातच जास्त करत असेल तर मग परदेशातल्या शेअर मार्केट किंवा तिथल्या कंपन्यांची वाढ होईल आणि आपल्या देशातलं शेअर मार्केट हे कमी होऊन जाईल. तर चलन विनिमयाचा दर म्हणजे करन्सी एक्सचेंज, म्हणजे आपण नाही का म्हणत की आपण रुपया स्वस्त झाला डॉलरच्या तुलनेत किंवा डॉलर वाढला, तर नॉर्मली आता दिवसेंदिवस आपला रुपया कमजोरच होत आहे. जर जर रुपया कमजोर झाला तर काय होतं की आपल्याला तेच डॉलर खरेदी करण्यासाठी जास्त पैसे द्यावे लागतात. आणि तसं जर झालं, जेवढा रुपया कमजोर होईल तेवढं शेअर मार्केट हे पडायला लागेल आणि जेवढा रुपया स्ट्रॉंग होईल तेवढं शेअर मार्केट हे वरती जाईल. तर जागतिक घटना, युद्ध, नैसर्गिक आपत्ती आणि महामारी यासारख्या जागतिक घटना भारतीय शेअर मार्केटवर परिणाम करतात. आताच आपण नाही का बघितलं की रशिया युक्रेन वॉर. आता रशिया युक्रेन वॉरमुळे काय झालं की तिथलं जे नॅचरल गॅसेस आहेत किंवा क्रूड ऑइल आहे तर याची भारतामध्ये येणारी आयात ही महागली आणि आयात महागल्यामुळं मग आपला खर्च जास्त होतो, तर त्याच्यामुळं आपलं शेअर मार्केट हे पडलं होतं. तर कमोडिटीचे दर, कमोडिटी म्हणजे ज्या वस्तू आहेत जसे तेल आहे, गॅस आहे, धातू आहे, शेतीचे अवजारे आहेत, जर याची किंमत वाढली जागतिक बाजारात तर आपल्याला ते जास्त पैसे देऊन खरेदी करावं लागतं आणि त्याच्यामुळे आपले शेअर मार्केट हे कमी होतं. तर जागतिक व्याजदर बघा, व्याजाचा आणि शेअर मार्केटचा एक इन्व्हर्स रेशो आहे. म्हणजे जर खुल्या बाजारातील व्याजदर वाढलं तर शेअर बाजारातील गुंतवणूक कमी होऊन शेअर बाजार हा पडत असतो. तर बाजार भावना म्हणजे मार्केट सेंटिमेंट. आता बघा, शेअर मार्केटमध्ये उतार चढाव होण्याचे पण दोन प्रकार आहे. एक शॉर्ट टर्म फ्लक्च्युएशन आणि लॉंग टर्म फ्लक्च्युएशन असं म्हणतो. म्हणजे एक म्हणजे कमी कालावधीतील चढ उतार आणि दीर्घ कालावधीचा चढ उतार. तर कमी कालावधीचा चढ उतार हा मार्केट सेंटिमेंटशी रिलेटेड असतो. म्हणजे की आता समजा गुंतवणूकदारांच्या अपेक्षा खूपच जास्त असतील किंवा कंपनींनी चांगल्या प्रकारे परफॉर्मन्स केला नाही किंवा कंपनीचं मॅनेजमेंट जर बरोबर नसेल तर गुंतवणुकीदारांच्या भावना व्यवस्थित जर राहिल्या नाही, त्यांच्या अपेक्षावर जर शेअर मार्केट उतरलं नाही तर गुंतवणूकदार शेअर मार्केटमधून गुंतवणूक कमी करतात. गुंतवणूक कमी झाली की शेअर मार्केट पडायला चालू होतं. बाजारातील सट्टा, तर खूपच जास्त प्रमाणात बाजारात चढ उतार व्हायला लागला तर सट्टा बाजार आणि अफवा यांना वाव येतो आणि याचा मार्केटवर हा निगेटिव्ह परिणामच होतो. बाजारातील अस्थिरता म्हणजे खूपच जास्त बाजार कमी जास्त होत जर असेल, एक दिवस खूप वरती गेला, एक दिवस खूप खाली गेला, एक दिवस खूप वरती गेला, तर याच्यामधून जे इन्व्हेस्टर असतात तर त्यांचा त्याच्यामधला विश्वास कमी होतो आणि ते शेअर मार्केटमधून त्यांची गुंतवणूक काढून दुसऱ्या गुंतवणुकीच्या पर्यायांमध्ये गुंतवतात. परिणामी शेअर बाजार हा पडतो. तर बाजारातील द्रव्यता म्हणजे मार्केट लिक्विडिटी, म्हणजे की आता तुम्ही बाजारामध्ये एखादी कंपनी घेतलेली आहे परंतु आता तुम्हाला त्या कंपनीचे शेअर विकायचे आहेत, पण ते शेअर घ्यायला जर कोणता बायरच नसेल म्हणजे कोणता खरीददारच नसेल तर मग अशा वेळेस लिक्विडिटी क्रायसिस येतो. म्हणजे की तुमचं जे ॲसेट आहे शेअर बाजारामधली तर ती विकायला अडचण येते. तर याच्यामुळे सुद्धा शेअर मार्केट कमी होतं किंवा पडायला चालू होतं. तर आता उद्योगविषयक घटक म्हणजे आता जसं मी आपल्या बेसिक्स ऑफ शेअर मार्केट याच्यामध्ये तुम्हाला सांगितलंच आहे की मार्केटमध्ये वेगवेगळे सेक्टर असतात. जसे फार्मा सेक्टर आहे, ॲग्रिकल्चर सेक्टर आहे, प्रिशियस मेटल आहेत, त्याच्यानंतर फार्मा सेक्टर आहे, त्याच्यानंतर ऑटोमोबाईल सेक्टर आहे, केमिकल सेक्टर आहे, FMCG आहेत, असे 15 ते 20 सेक्टर आहेत. तर आता वेगवेगळ्या ज्या उद्योगविषयक जे ट्रेंड्स असतात म्हणजे की कसं आहे की सगळेच सेक्टर बाजारामध्ये अचानक वाढत नाही. बाजारामध्ये एक सेक्टरची सायकल असते की 2-3 सेक्टर बाजारामध्ये सतत वाढत असतात, नंतर ते सेक्टरांची वाढ कमी होते, मग दुसरे सेक्टर वाढतात, त्याच्यानंतर पुन्हा त्या सेक्टरची वाढ कमी होते. याला सेक्टोरल ट्रेंड म्हणतात मार्केटमध्ये, जे की मी पुढच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणारच आहे. तर याचा पण शेअर मार्केटवर परिणाम होतो. तर स्पर्धात्मक परिस्थिती, जर आता एकाच सेक्टरमध्ये समजा आता फार्मा आहे, फार्मामध्ये आता सिप्ला कंपनी आहे, ॲबॉट कंपनी आहे, त्याच्यानंतर ग्लेन फार्मा आहे, तर अशा 5, 6, 10, 15, 20 जेवढा पण कंपन्या आहेत त्यांच्यामध्ये जर जास्त त्याच्यामध्ये जर खूप जास्त कॉम्पिटिशन जर वाढली तर बाजारात कॉम्पिटिटिव्ह परिस्थिती निर्माण होते आणि त्या कंपन्यांच्या
शेअरवर आणि परिणामी शेअर मार्केटवर परिणाम होतो. तर नियामक बदल. तर शेअर मार्केटच्या रिलेटेड जर सरकारने काही नियम आणि कानून जर काढले आणि ते जर शेअर मार्केटच्या विरुद्ध असते तर मार्केट पडायला सुरुवात होऊन जाते. तंत्रज्ञानात्मक प्रगती. जर आता एखादा विशिष्ट सेट एक धंदा असेल आणि त्याच्यामध्ये नवीन तंत्रज्ञान आलं आणि आपण ज्या कंपनीमध्ये शेअर गुंतवला आहे त्या जर कंपनीने त्या तंत्रज्ञानाशी जुळवून नाही घेतलं तर मार्केटमधील त्यांची स्थिती खराब होते. परिणामी त्या कंपनीचा शेअर खाली पडतो आणि शेअर मार्केटसुद्धा परिणामी त्या सेक्टरच्या रिलेटेड जो इंडेक्स आहे तो कमी व्हायला चालू होऊन जातो. तर आता कंपनीचे घटक. तर आता शेअर मार्केट सोडून आपण एका कंपनीचा शेअरची प्राईसच कशी कमी होते ते बघणार आहोत. तर आर्थिक कामगिरी. आता त्या कंपनीचं शेअरची प्राईस कमी होणे म्हणजे कंपनीचा नफा कमी होणे, कंपनीचं भाग भांडवल कमी होणे म्हणजे कंपनीत ज्यांनी गुंतवणूक केलेल्या आहेत तर त्या लोकांनी त्यांची गुंतवणूक विकून दुसरीकडे गुंतवणूक करणे. तर हे केव्हा होतं म्हणजे कंपनीचा जो धंदा आहे तर तो कमी होतो. मग कंपनीचा धंदा कमी का होतो की जर समजा कंपनीच्या रिलेटेड आर्थिक धोरण चेंज झालं तर त्याचा कंपनीच्या नफ्यावर परिणाम होतो. किंवा कंपनीचं जे मॅनेजमेंट असतं तर कंपनीचं मॅनेजमेंट व्यवस्थित नसेल तरी कंपनीचा धंदा कमी होऊन जातो. कॉर्पोरेट गव्हर्नन्स म्हणजे की सरकारी जे कायदे कानून आहेत त्या कंपनीच्या रिलेटेड किंवा त्या सेक्टरच्या रिलेटेड ते जर चेंज झाले तरी कंपनीच्या धंद्यावर परिणाम होतो. उद्योगातील स्थान. जर जास्त कॉम्पिटिटिव्ह मार्केट असेल किंवा जास्त कंपन्या जर त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असतील तर त्या कंपनीवर कॉम्पिटिशन खूप जास्त असल्यामुळे पण धंद्यावर परिणाम होऊन कंपनीची प्राईस कमी होते. तर मित्रांनो, अशा प्रकारे जागतिक घटक, त्याच्यानंतर आपल्या देशांतर्गत घटक आणि कंपनीच्या रिलेटेड घटक, त्याच्यानंतर सरकारची ध्येय धोरणे, जागतिक बाजारातील परिणाम या सर्व गोष्टींचा शेअर मार्केटवर परिणाम होतो. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण शेअर मार्केटवर परिणाम करणारे घटक याच्याबद्दल बेसिक माहिती घेतलेली आहे. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास या व्हिडिओवर कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या बुल रनर मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.